आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे। सत्ताधारी पक्षांनी सरकारने केलेल्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, आपण केलेल्या कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने महाविजयी संवाद मेळाव्याचे आयोजन कुर्ला विधानसभा मतदारसंघामध्ये केलं। यावेळी कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर आणि शिवसेना नेते सिद्धेश कदम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। आज शिवसेना कुर्ला विधानसभेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी महाविजय संवाद मेळावा या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि या ठिकाणी शिवसेने सचिव सिद्धेश रामदास कदम हे या ठिकाणी उपस्थित होते। त्यांचं मार्गदर्शन आज या ठिकाणी झालं आणि निश्चितच त्याच्यामुळे कुर्ला विधानसभेतील सर्व महिला पुरुष कार्यकर्त्यांमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालं आणि अधिकच ते आपले कार्यकर्ते सक्षम आहेतच, चांगल्या पद्धतीने आज ते काम करत आहेत आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी जाण्याचं आणि त्याच पद्धतीने आपल्याला कुठल्याही परिस्थितीत कुर्ला विधानसभेचा जो आपण आजचा महासंवाद हे मेळावा केलेला आहे त्याचं रूपांतर महाजल्लोषामध्ये झालं पाहिजे, अशा प्रकारचं माननीय शिंदे साहेबांचं संपूर्ण नियोजन आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करत आहोत। आणि एकंदरीतच जरी आज कुर्ला विधानसभेत आम्ही हा महासंवाद करत असलो तरी संपूर्ण महाराष्ट्रभर हा महासंवाद मेळावे सुरू आहेत आणि या महासंवादाच्या रूपानं एक सर्वच कार्यकर्त्यांशी संवाद साधून कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये या महासंवादाचं रूपांतर महाजल्लोषामध्ये करायचं, अशा प्रकारचं निश्चितपणाने कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक वातावरण आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वजण काम करत आहोत। आपण पाहताय की महाविजय संवाद महाविजयकडे थांबणार नाही आहे। हा संवाद जरी असला तरी आम्ही पुढच्या महाजल्लोषाची तयारी करतो आहे, अशा रीतीने आपण पाहताय की एवढा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। आणि जसं की माझ्या भाषणात म्हणालो की या विधानसभेमध्ये या ज्या महिला भगिनींचे भाऊ म्हणजे इकडचे आमचे लाडके आमदार कुडाळकर साहेब आणि तसेच महाराष्ट्राचे भाऊ म्हणजे आमचे मुख्यमंत्री लाडके शिंदे साहेब यांना जो आशीर्वाद सगळ्या महिला भगिनींनी दिलेला आहे तो नक्कीच पुढचे महायुतीचे पुढचे मुख्यमंत्रीसुद्धा शिंदेसाहेब असतील, त्या दृष्टिकोनातून आम्ही महाविजय संवाद सुरू केलेला आहे। लाडकी बहीण योजना ही विरोधकांकडे असं सांगण्यात लाडकी बहीण योजना ही तात्पुरती आहे, नंतर बंद पडणार आहे अशा आरोपांना म्हणून आम्ही महिला भगिनींना माहिती आहे की जरी योजना सुरू ठेवायची असेल तर त्यांना पुन्हा त्यांचा लाडका भाऊ शिंदेसाहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे। हे विरोधकांना त्यांच्या पोटदुखी झालेली आहे की अशी कुठली योजना जी आमच्या महिला भगिनींसाठी आलेली आहे ती योजना कशी बंद पाडायची, यासाठी त्यांचे कार्यक्रम सुरू आहेत, त्यांचे अनेक प्रयत्न सुरू आहेत। आपल्याला माहिती आहे की कोर्टातसुद्धा गेलेत, म्हणजे एवढी निंदनीय गोष्ट ते करू शकतात। म्हणजे आज आपल्या महिला भगिनी सक्षम होत आहेत हे त्यांना कुठेतरी बघावंसं वाटत नाही आहे, म्हणून आपल्याला वाटतं की तसे ते कृत्य करत आहेत। पण नक्कीच शिंदेसाहेब पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि तेच ही योजना पुढे चालवतील, तसा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। आगामी विधानसभा निवडणुकामध्ये महाजल्लोष नेमकं कोण साजरा करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।